तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. हा व्लॉग बी खूप दिवसा पण नाही, महिन्यानंतर स्टार्ट करतो आहे. कारण की जरा पर्सनल रिझनमुळे मी ब्लॉगिंग जरा बंद केली होती. तर वेलकम टू न्यू ब्लॉग. आता आपण चाललो आहे पुण्यामध्ये. दाखवतो कशासाठी चाललं आहे, कशासाठी नाही. तर भेटूया पुढं. डायरेक्ट आता भेटूया रस्त्यात. तर काहीच आम्ही आज चाललोय, आपल्या बरोबर आयुष पण आहे. आम्ही चाललोय पुण्याला. बघा आमची इथं काय नाही. मामा नीडगाव. कुठं बघे कसं काय climate? पाऊस पडला ना आपल्या इथं climate च असं आपल्या मावात. आम्ही काही गाडी चालवतोय पण एक पासवर आपला चेस करतोय. आपण नशेमध्ये गाडी चालवतोय. कशामध्ये गाडी चालवतो एक आपण एक्साइटेड नाही व्हायचं. बघा दाखव गाईचा दाखव बस मला तो नशामध्ये. अहो द्या आपल्याला काय करायचं आहे बघा इथं. चला भेटूया पुढं. लगेच तो एवढा तुमचं स्वाईप होईल आणि इन्स्टंटली एवढं मायनस होईल. डेबिट एवढंच होईल. तर मी माझे ॲपलचे एअरपॉड्स वॉरंटीमध्ये होते, तर एक्सचेंजमध्ये घ्यायला चेंज करायला गेलो होतो. वेटिंग रूमला थांबलो होतो. हे गाईज आम्ही KFC मध्ये आलोय. तुम्ही बघू शकता KFC आहे. KFC मध्ये आलोय आणि आमचं नाही बोलता 1,500चं बिल झालं. 1,500चं बिल केलेलं आहे. आम्ही जास्त काय घेतलं म्हणजे चिकन घेतले, चिकनचे पीस असतात ना ते घेतलेले, चिकन रोल घेतलेलं आहे तो पण क्लासिक, आणि काय घेतले ते स्मोकी काहीतरी अजून काहीतरी एक्सपेन्सिव्ह आहे, आणि कॉफी वगैरे. एवढं 1,500 बिल केला काय फक्त 1,500 रुपये. आणि बिल पण दिला नाही आम्हाला परत रिटर्नमध्ये. खूप आम्हाला लुटलंय, पण जाऊ द्या, हार के बाद जीत आहे. तर गाईज आता आम्ही घरी चाललोय. आयुष आता गाडी चालवतोय. खूप मजा येते गाडी चालवताना. सीन तर एवढा भारी आहे, आणि ह्या पुढचा सीन scene लय भारी आहे. तर आम्ही पुण्यामध्ये यासाठी आलो होतो, कारण की आपले हे ॲपलचे एअरपॉड्स आहे ना, ते वॉरंटीमध्ये होते. जरा एक्सचेंज करून घ्यायचे होते, त्यात थोडा प्रॉब्लेम आला होता. तर भेटले, चेंज पण करून भेटले लगेच. 5 मिनिटात करून भेटलं सगळं काय. 5 मिनिटं 10 मिनिटाच्या कामासाठी आम्ही पार पुण्यापर्यंत आलो होता. किती किलोमीटर? 50 किलोमीटर आलो होतो. हा 50 किलोमीटर आलो होतो. 50 पण नाही, जास्त आहे. जास्त आहे. काहीतरी 65 समथिंग काहीतरी आहे.
आता खूप भारी वाटतंय. तुम्ही समोरचा नेचर आधी दादा समोरचा नेचर दाखव. हा समोरचा नेचर दाखव पब्लिकला. बरं बरं थांबला चला बघू शकता व्यू. तर गाईज आम्ही आमच्या एरियात आलेलो आहे. खूप मजा येते. खूप मजा आली. वातावरण थोडं भारी झालंय बाई. वातावरण आमच्या इथं लय भारी आहे. सगळ्यात भारी. आणि आमच्या मावळामध्ये आलं ना एकदम थंड वातावरण आहे. तिकडं सिटीमध्ये एकदम गरम होतो. एकदम गरम होतो. आपल्या एरिया तो आपल्या एरिया असतो काही. हा आमच्या इथं एवढं भारी वाटतंय. आता इथं आम्हाला थांबणारं पण कोण नाही. एक तर आम्ही जाताना खूप फेलो होतो कारण आमची गाडी काय म्हणते modification जेव्हा झाले ते ना सायलेन्सर आमचा इलिगल आहे. परत आमच्या गाडीला माझा नंबर प्लेट नाही. आणि काय बोलतात लायसन्स तर आहे लायसन आहे पण हेल्मेट नाही घातला आम्ही. म्हणजे तसं कोण काय बोललं नाही आम्हाला अडवतं पण नाही. पोलिस भेटली होती त्याने आम्हाला पकडलं नाही कारण आमचा अवतार एवढा भारी होता की त्यांना असं वाटलं की जरा अतिच मोठ्या बाबाची पोरं. पण रियालिटी आपल्यालाच माहिती आपण किती मोठ्या बाबाची पोरं आहेत. आम्हाला चांगलं वाटतं आपल्या एरियात आल्यावर. डोंगर दाखव वरचा बघा डोंगर व्यू बघा तुम्ही व्यू बघतो. आणि ह्याच्यापेक्षा खतरनाक व्यू तर आमच्या लोणावळ्यामध्ये हे तर काहीच नाहीये. हे काहीच नाही. हे काहीच नाही. हा लोणावळ्याचा तुम्हाला हा एक्सप्लेन करू शकतो का? तर तुम्हाला भुशी डॅमचं माहिती असेल त्याच्या भुशी डॅम सायन्स पॉईंट भुशी डॅम खंडाळे हे सगळे आपले एरिया आहेत. तुम्हाला कधी पण यायचं असेल तुम्ही फक्त यांना कॉन्टॅक्ट करा. हा मी जास्त नाही तुमच्याकडून 2-3 हजार रुपये घेईल मी. फक्त सांगायचे फिरवायचं नाही. फिरवायचं तुम्ही या दिवशी आपण ही गाडी घेऊ. लेजेंडर नाही नॉर्मल वाली घेऊ. तसं तर आम्हाला आता सध्या घ्यायला काय आम्ही उद्या बिद्या घेऊ. हा लेजंड आता बघा दाखवतो तुम्हाला. लेजेंडर आम्हाला आवडत नाही. आम्हाला कसं 4x4 नको हो. नाही नाही आपल्याला 4x4च पाहिजे. 4x4 बॅन का होते हा. कसं आहे आमचा आम्हाला कसं हातापायामध्ये दोघांमध्ये दम आहे. हा नुसतं हातात दम असतात पाय दम नाही काय फायदा आहे. मग काय आपल्या एरियामध्ये आहे ना आपण. बघा याशी चालते मधून रोडच्या मधून यांना आकला नाही का काय नाही. आणि हायवेला आधी चालतात का गार्डनला चालतं ते हळूहळू. मग ठोकलं का मग आता आमची चुकी होती तुमची चुकी आणि हे आणि ते हजट करायचं ना आपल्याला. आपण आपण नागपूर नागत रिअल इस्टेट आणि इथे नेहमी ही मोठी गोष्ट आहे करायला. आता मला आहे रिअल इस्टेट ते 7-12 आणि इथे नेहमी तुम्हाला माहितीच असतं. एक्सप्लेन करायची मला गरज नाही. खूप पैसा आहे ते डोकं लागतं. ते आमच्या जवळ पण आहे. चला मग भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावर. गाईज आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आमच्या मम्मीने बघा आम्हाला काय दिलंय. आमरस. तुला आवडतं का रे? थोडं 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 थोडं. ह्याच्याबरोबर मम्मीचा पुरी असती ना तर लय भारी. कॅडबऱ्या पण आहेत घरात. चपाती हा गोडा ह्याच्यामध्ये तवेला गोट्यात असं गोट्यात वरती वरती ठेवला असेल त्याला. बरं बरं आलो. हे बघा आता आम्ही हे मस्तपैकी टेस्टिंग करतो आणि मग भेटूया. तर गाईज आता मस्त आमरस पेलाय आम्ही. हा अजून पेतोय. आता याला सोडायला आम्ही चाललोय घरी. मला जायचंय घरी. बघा मस्त झाला होता आमरस. तर आता मला जायचंय सोडवायला घरी लोणावळ्यामध्ये. तर दाखवतो आता काय होतं काय नाही. चला आवर रे पटकनी. लय लाजतो तो. लाजून दाखव रे एकदा. बापरे कॅमेरा मी केला नाही.
तर गाईज आता मी चाललोय आईला सोडवायला म्हणजे तो त्याने मला फोर्स केला. मम्मी पण म्हणली जा त्याच्या राहायला जा एकदाच बोललो की माझ्यासोबत नाही असं काही मी त्याला इथपर्यंत सोडवाय आलो होतो त्यांनी बळ मला म्हणला नाही चल तो त्याला सोडवाय चाललोय मीच राहायला चाललोय त्याच्याकडे 1 दिवसासाठी. बघा त्यांनी माझी बॅग पण स्वतः लटकवलेली. मम्मी जरा दाखव त्याला, दिसती का? बाय. अरे मम्मी तुझी बोट दिसते अख्ख. तर त्याला भेटूया काय होते दाखवलं तुम्हाला. नाहीतर डायरेक्ट हा ब्लॉग मी इथं एंड पण करू शकतो नाही तर घरी गेला परत. बाय बाय. आम्ही चाललोय बुलेटवर.